सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचं होमपिच असणाऱ्या मनसर या ठिकाणी आज शरद पवार यांची जाहीर सभा होत आहे। खरं तर लोकसभा निवडणूक तोंडावरती आली आहे। शिरूर लोकसभेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मनसर या ठिकाणी शरद पवार यांची सभा होत असून आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे। डॉक्टर साहेब, काय सांगाल, शरद पवार आज मनसरमध्ये येत आहेत? आदरणीय पवार साहेब मनसरमध्ये आज सभा घेतात आणि ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। संपूर्ण आंबेगाव तालुकाच नाही, शिरूर लोकसभा मतदारसंघ नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला ही उत्सुकता लागून राहिलेली की आदरणीय पवार साहेब काय बोलणार आहेत। आणि आदरणीय पवार साहेबांचं फार महत्त्वाचं योगदान या संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्याचा चेहरामोहरा पालटण्यामध्ये आहे। त्यामुळे आदरणीय पवार साहेब आज जेव्हा स्वतः संघर्ष योद्ध्याच्या भूमिकेत आहेत, तेव्हा जनसामान्यांची, सर्वसामान्य शेतकऱ्यांची, युवकांची हीच भूमिका आहे की ज्यांनी आम्हाला प्रगतीच्या वाटेवर साथ दिली, आज त्यांना संघर्षाच्या वाटेवर साथ देण्याची आमची वेळ आहे। त्यामुळे आम्ही सगळेजण प्रचंड उत्सुक आहोत आदरणीय पवार साहेबांना त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली, याचा जेवढा आश्चर्याचा धक्का राज्यातील जनतेला बसला नाही, त्याहून कैक पटीने आश्चर्याचा धक्का दिलीप वळसे पाटील असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा छगन भुजबळ यांनी शरद पवारांची साथ सोडल्याचा राज्यातील जनतेला बसला होता। त्याच पार्श्वभूमीवरती शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात पहिली सभा घेण्याचं जाहीर केलं होतं, मात्र ते शक्य झालं नाही। आज मात्र शरद पवार त्यांचे अत्यंत जवळचे पट्टशिष्य असणाऱ्या वळसे पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेत आहेत। वळसे पाटलांनी मात्र त्यांची साथ सोडली आहे। याची प्रतिक्रिया जनमानसात काय आहे हे आपण सगळेजण जाणतो। आणि कायम असं एक म्हटलं जातं की वस्तादानं पठ्ठ्याला किती तयार केलं तरी वस्तादानं एक डाव राखून ठेवलेला असतो, असं जो एक नियम आहे, त्या पद्धतीनं येणाऱ्या भविष्यकाळात त्या गोष्टी बघायला मिळतील। आणि दोन्ही मोठे नेते आहेत, म्हणजे आदरणीय पवार साहेब तर देशाचे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक नात्याविषयी टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही, ते मी करणारही नाही। परंतु जे घडलं ते घडायला नको होतं ही प्रत्येकाचीच भावना आहे। पण जेव्हा समोर संघर्षाची वेळ असते तर संघर्ष अटळ असतो आणि त्या भूमिकेतून स्वतः पवार साहेब संघर्ष योद्ध्याच्या भूमिकेत समोर येत आहेत। त्यामुळे नक्कीच या सभेविषयी एक प्रचंड कुतूहल हे संपूर्ण महाराष्ट्राला आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा इशारा दिला होता। त्याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांचा ह्या भागात हा तिसरा दौरा आहे। आज शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मनसर या ठिकाणी ते सभा घेत आहेत। या सभेत अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर होईल, काय सांगाल? मला वाटतं या संदर्भात माननीय प्रदेशाध्यक्षांनी यापूर्वीच संकेत दिलेत। कदाचित तुमचा हा प्रश्न महायुतीकडून उमेदवार जाहीर होत नसल्यामुळे तुम्ही मला प्रश्न विचारताय, त्यामुळे माननीय प्रदेशाध्यक्षांनी यापूर्वीच याचे संकेत दिलेले आहेत। आणि जास्त उत्सुकता ही खरं तर महायुतीचा समोरून उमेदवार कोण असणार याकडे जास्त उत्सुकता लागून राहिलेली आहे। त्यामुळे कोणत्या पक्षाला एकतर जागा जाणार, कोणत्या पक्षाला जागा गेल्यानंतर उमेदवार कोण असणार, आणि जी मध्यंतरी चर्चा ही माजी खासदार माननीय शिवाजीदादा आढळराव यांच्याविषयी झाली, त्यामध्ये खरं तर पुणे म्हाडाचं पद दिल्यानंतर कदाचित त्यांचा लोकसभा उमेदवारीचा पत्ता हा कट झाल्याची चर्चा ही काही ठिकाणी कानावर आली। पण माझ्या खरं तर सदिच्छा शिवाजीदादांप्रती नक्कीच आहेत की त्यांच्यासारखा जर चांगला उमेदवार रिंगणात असेल तर खरोखर ही निवडणूक चुरशीची सुद्धा होईल आणि समोरून कोण उमेदवार आहे याची जास्त उत्सुकता आहे। आणि त्यामुळे आजच्या ह्याच्यात उमेदवारीची घोषणा होणं किंवा न होणं हे मला काय फारसं वेगळं वाटत नाही। खरं तर शरद पवार यांची अनपेक्षितरित्या साथ सोडल्यानंतर वळसे पाटील यांनी याचं संपूर्ण खापर हे आमदार रोहित पवार यांच्यावरती फोडलं होतं। त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांचं वय, अनुभव व राजकीय कारकीर्द याबाबत टीका केली होती। या पार्श्वभूमीवरती आज मनसर या ठिकाणी सभा होत असताना रोहित पवार यांनी ही सभा प्रतिष्ठेची केली आहे। या सभेचा आढावा घेण्यासाठी यापूर्वी रोहित पवार यांनी एक धावती भेट तर एक विशेष भेट घेऊन या सभेचा आढावा घेतला होता, काय सांगाल? यामध्ये ही सभा प्रतिष्ठेची रोहित पवारांनी केली अशातला भाग नाहीये की आदरणीय पवार साहेबांच्या जेवढ्या महाराष्ट्रात सभा झाल्या हे सगळं तुम्ही पाहत असाल तर या प्रत्येक ठिकाणी रोहितदादांनी जाऊन प्रत्येक सभेचा हा आढावा घेतलेला आहे। त्यामुळे हे केवळ ही गोष्ट आहे आणि असं मला वाटत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट की वळसे पाटील साहेबांनी जे आरोप केले होते याचं उत्तर खरं तर रोहितदादा पवारच
योग्य व्यक्ती आहेत की त्याचं उत्तर देण्यासाठी किंवा त्याचं जे काही वस्तुस्थिती आहे ती मांडण्यासाठी. त्यामुळे ती गोष्ट त्यांनी बोलली तर ती जास्त योग्य ठरेल. आणि जे आपण म्हणालात त्या पद्धतीने हे केवळ ही सभा प्रतिष्ठेची मुद्दाम केली यापेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की आज सर्वसामान्य शेतकऱ्याची व्यथा काय आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याचे प्रश्न काय आहेत, तो कोणाकडे आशेने बघतोय. आणि हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे की महाराष्ट्रात 3-3 पक्षांचं सरकार आहे. महाराष्ट्रातल्या एकूण सत्ताधारी आमदारांची संख्या आज 200 पेक्षा जास्त आहे आणि 3 पक्ष 200 पेक्षा जास्त आमदार असं असताना महाराष्ट्रातला सर्वसामान्य शेतकरी आशेने बघत असेल तो शरदचंद्रजी पवार साहेबांकडे बघतोय. त्यामुळे एका पारड्यात एवढं सगळं ठेवल्यानंतर दुसऱ्या पारड्यात आदरणीय पवार साहेबांचा शेतकऱ्यांप्रती असणारा दृष्टिकोन, त्यांची विश्वासार्हता या गोष्टी जास्त महत्वाच्या ठरतात. खरं तर एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा हेच पक्षातील सर्व कार्यकर्त्यांचे दादा होते. मात्र आता उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये वादा तोच पण दादा नवा असे बोर्ड आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत. आमदार रोहित पवार यांची पुणे जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा नवा दादा अशी ओळख निर्माण केली जाते का? नाही, असे काय बोर्ड्स मी काय फारसे पाहिले नाहीत. एखाद दुसऱ्या कार्यकर्त्यांनी जर त्याच्या मनातली भावना व्यक्त केली असेल तर त्या कार्यकर्त्याच्या भावनांचा सुद्धा आपण आदर केला पाहिजे. पण असं काहीतरी पक्षांतर्गत अशी काही चर्चा किंवा अशा काही गोष्टी नाही. एखादा कार्यकर्ता त्याच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी एखादा फ्लेक्स लावतो, पण फ्लेक्स लावला म्हणजे सगळ्या गोष्टी 100% त्या नेत्याच्या मनातल्या असतात अशातलाही भाग नसतो हे आपल्याला ठाऊक आहे. त्यामुळे मला असं वाटतं यातून अकारण विषयांतर करण्यापेक्षा, कारण महाराष्ट्रापुढचे प्रश्न फार महत्वाचे आहेत. महाराष्ट्राचा म्हणजे वादा कोणाचा किंवा हे कोण यापेक्षा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला वाली कोण, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य तरुणांना वाली कोण, महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेला वाली कोण, हे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत. याच्याकडे आपण जास्त लक्ष द्यावं असं मला वाटतं. खरं तर रोहित पवार यांची पक्षातली मुवमेंट पाहता अजित पवार यांची जी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी रोहित पवार भरून काढतील का? मी तुम्हाला हेच सांगितलं की पक्षातली पोकळी यापेक्षा जास्त महत्वाची शेतकऱ्यांच्या भविष्यातल्या पोकळीचा विचार करूया ना. तरुणांच्या नशिबामध्ये जी रोजगाराची पोकळी निर्माण झाली त्याचा विचार करू ना. महाराष्ट्रात जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होत आहेत, ही कायदा आणि सुव्यवस्थेची पोकळी निर्माण झाली, त्या पोकळीचा विचार करूया ना. म्हणजे कुठल्याही पोकळीचा विचार करायचा असेल तर मला वाटतं या गोष्टी महाराष्ट्राच्या हिताच्या आहेत. आणि मला प्रामाणिकपणे सांगावं वाटतं की वारंवार या राजकीय चर्चांमधून जनसामान्यांचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, तरुणांचे प्रश्न आहेत, महागाईचा, बेरोजगारीचा जो मुद्दा आहे, हे सगळं जे टाळण्याचा प्रयत्न होतो याला आपण कुठेतरी आळा घातला पाहिजे. खरं तर शरद पवार यांची आज मंत्र या ठिकाणी सभा होत आहे. शरद पवार या सभेतून काय संबोधन करतील, काय बोलतील याची उत्सुकता दस्तूर खुद्द अमोल कोल्हे यांनाही लागून राहिलेली आहे. त्याचबरोबर राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्यापेक्षा आपण सर्वांनी समाजातील जे प्रश्न आहेत, महागाई असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, यावर चर्चा केली पाहिजे असं मत या ठिकाणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं आहे. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, नारायणगाव.